काही लोकांची मजा असते बुवा. हा, एकाशी लग्न करायचं, तो गचकला की त्याची इस्टेट स्वतःच्या खशात घालायची. तो गचकला की तिसरा. हा, कालपर्यंत माझा भाऊ होता, आज हा गचकला की ह्याची इस्टेट पुन्हा कशात घालायची. हा, मला एक सांग, किती मेलेल्या माणसांच्या टाळूवरचं लोणी खाणार आहेस तू? हा, किती जणांच्या इस्टेटची तू अशा कशात घालणार आहेस? बोल ना. तुला लाज कशी वाटत नाही? बोल. एक मिनिट, तुला सांगितलं होतं मी. काय चाललंय ते कळत नाही तुला? काय तमाशा झाला का इकडे? हे सभ्य माणसाच्या घरातलं कार्य चालू कळत नाही तुला? कधी कोण ठेवून सभ्य? अरे मी ठरवलं ना, त्यांची लक्तर वेशो टाकायला वेळ लागणार नाही, मला कळलं ना. मराठी कळत नाही का? वेगळ्या भाषेत समजून सांगायला पाहिजे तुला. चल बाहेर चल, तुला सांगतो समजून बरोबर. चल बाहेर चल. अरे तुम्ही काय थांबलाय? प्लीज तुमचं चालू ठेवा ना तुम्ही, थांबू नका. डोंट वरी. ओके आई, भूषण आहे. काळजी करायची नाही. हा, अरे प्लीज सर तुम्ही बसा ना. हो भटजी, तुम्हाला काय वेगळं सांगायचं काय? चला मंत्र चालू करा. बसा तुम्ही प्लीज 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 प्लीज. थँक्यू. भूषण असताना काही काळजी करायची गरज नाही. हा, भूषण सगळं सांभाळून घेईल. डोंट वरी. बसा बसा प्लीज 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 प्लीज. मी आहे ना. बसा बसा. ताई चालू दे. हा आई, काळजी करू नका, मी आहे. चालू करा चालू करा. बसा प्लीज. चल रे, चाल चापला खाल तुझ्या. चल बाट. चल हे काय. चल चल बाट. सोड रे. रागवला तुम्ही भाऊ? माफ करा, तुम्हाला मारायचा माझा अजिबात हेतू नव्हता. काय आहे, प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते आणि तुमची फक्त वेळ चुकली, बस, बाकी काय नाही. आता मला सांगून टाका बघू पटकन आतमध्ये काय चाललं होतं सगळं. असं बघू नका. मी तुम्हाला सांगू का, या सगळ्या लोकांची अब्रूची लक्तर वेशीवर टांगण्यात जितका तुम्हाला इंटरेस्ट आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट मला आहे. चला सांगून टाका पटकन. हा काय?
माझा भाऊ गेला, वर गेला. त्यानंतर राहतं घर आणि गॅरेज यावर या बाईने हक्क सांगितला. काय सांगताय? काय सांगतोय काय मग? अहो, एक छदाम सोडा, ते घर गॅरेज त्यातलं तिने मला काहीही दिलेलं नाहीये. कमाल आहे. तुला सांगतो ना, ह्या बाईला मी कधी सोडणार नाही. नाही नाही, बरोबर आहे. भाऊ गेला, दुसरं लग्न करायला तयार. ह्या बाईला कधीच सोडणार नाही मी. जोपर्यंत अंगात ताकद आहे ना, ह्या बाईला मी सोडणार नाही. बस. काय भाऊ, तुम्हाला खरं सांगतो, ही जी मोठी लोक आहेत ना, त्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात. आता तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्याच्या पाठीमागची सूत्रधार तुमच्या भावाची बायको आहे, पण तसं नाही आहे. तिची धाकटी बहीण ती या सगळ्या प्लॅनच्या पाठीमागची खरी सूत्रधार आहे. ती सून म्हणून गेली अभ्यंकराच्या घरात आणि त्यांची एवढी मोठी सगळी इस्टेट गिळंकृत केली. आता तुम्हाला जर काही करायचं असेल तर त्यांच्या विरुद्ध करा. पण काय भाऊ, एकंदरीत तुमच्याकडे बघून मला असं वाटतं की आपल्या दोघांची बिरादरी सारखीच आहे. तेव्हा आपली एक ओळख राहू द्या माझी, हां, आणि आपला स्नेह वाढू दे. या आता. हां, आयुष्यमान भवा. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या बरोबर आहे. एक फोटो प्लीज. प्रणाली, फोटो. तुमच्यापैकी कोणीतरी या बाजूला या. माया, या रेडी. स्माइल प्लीज. घोरपडे, खूप पाहिलं तुमच्यासारखी, आणि त्यांच्याकडून हवी ती उत्तरं कशी काढायची हे माहीत आहे मला. साहेब, हवी ती उत्तरं म्हणजे तुम्हाला हवी ती की जी खरी उत्तरं आहेत ती? घोरपडे,
जास्त हुशारी करू नका. हे युनियनचं ऑफिस नाही आहे तुमचं, हे पोलीस स्टेशन आहे. इथे कावळा पण पोपटासारखा बोलतो. तेव्हा मी विचारलेल्या प्रश्नांची सरळ उत्तरं द्यायची. सांगा, रंगा कांबळेची बायको तुमच्याकडे पैसे मागायला काय यायची? कसले पैसे साहेब? ठाकूर, जरा आण रे इकडे. रंगा कांबळेला तुम्ही कसले पैसे देणार होतात? काय संबंध काय त्याचा आणि तुमचा? सांगतो साहेब. सगळं सगळं खरं खरं सांगतो साहेब. रंगा कांबळी माझी छोटी मोठी कामं करायचा. नाही, ऑफिसची पर्सनल कामं करायचा. मी त्याला वर पैसेही द्यायचो साहेब. पण नंतर नंतर तो पैसे उसणे मागायला लागला. सुरुवातीला मी त्याला पैसे दिलेही, पण नंतर त्याचं हे उसणे मागणं वाढत चाललं. नंतर मी त्याला पैसे उसणे म्हणून द्यायचे बंद केले, तर त्याची बायको यायला लागली मागायला. मी काय करणार होतो तुम्हीच सांगा साहेब. माझ्या जागेवर तुम्ही असतात तर तुम्ही काय केलं असतं साहेब? तो पहिल्यांदा कुठे भेटला तुम्हाला? युनियनचा माणूस आहे तो आमच्या साहेब. काय? खरंच युनियनचा माणूस आहे. मी खोटं कशाला सांगेन साहेब? शपथ सांगतो, युनियनचा आहे तो. आई चल ना लवकर ग. हो, आता जेवायला थांबणार नाही, साखर तरी घेऊन जाशील की नाही? 2 दिवस राहा ना ग, अजून जायलाच हवंय का तुला अगदी? हा अगं, त्या लग्नाची सुद्धा किती दगदग झाले. पुन्हा तिकडे जाऊन तुला कामच करायचंय. माहेरपणाला ये की जरा 2 दिवस राहा ना. राहिला ना मलाही आवडेल. मग कधी कधी असं वाटतं ना आई की हे सगळं अभ्यंकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज वगैरे सगळं विसरावं आणि लहान व्हावं. तुझ्या हातचा मऊ मऊ वरण भात खावा आणि तुझ्या कुशीत कुडूप झोपून जावं. मग ये की राहायला असं. पण ही सगळी कामं डोळ्यासमोर नाचायला लागली ना की काही सुचत नाही आई मला. तर उद्या खरंच संध्याकाळी ग. भेटू. हा बाय बाय. हा बघ, सावकाश. हे काय, तू चाललीस? बघ, तो पण तेच म्हणतोय. जायला हवं रे म्हणू मला. का पण जरा थांब ना, 2 दिवस राहा ना, आपण चांगले गप्पा मारू ना. मी नंतर निवांत येईन. गप्पा मारण्यासाठी स्पेशली येईन. ओके प्लीज, आत्ता जाऊ देत मला रे. मग मीच येतो तुझ्या बरोबर. ए नाही हा, तू काय ताईकडे वगैरे जायचं नाहीस. तू माझ्याबरोबर राहिलास का 1 तास तरी? आधी माझ्या बरोबर राहा आणि मग काय ते कुठे जा, कळलं ना? अगं जायचं नाही म्हणजे नाही. ताई तिथे कामात असते, तिथे जाऊन ढवळाढवळ करशील. नाही उगीचच करणार, काहीतरी. लहान आहे का तू आई? मग येऊ देत ना. नाही नाही, अजिबात जायचं नाहीयेस तू. आई अगं नीट राहशील ना? हो. बघ हो म्हणाला. तू पण ना जा. जा जा लवकर बॅग वर, लवकर लवकर. मग आता राहा, थांबणारच आहेस तर जेवूनच जा ना. तू पण ना नाही आई. नाही, चल 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 जेवून जा, चल चल. अपर्णा फोन घे. अपर्णा अगं फोन घे ना. तुम्हाला नाही का हो घेतायत फोन? कामात आहे ना मी. हॅलो. हा हो आहेत, 1 मिनिट. हा अहो अहो बँकेतनं फोन आहे, या ना लवकर. बँकेतनं फोन. हॅलो. हो हो मीच बोलतोय. हो हा. काय? अहो ओके ठीक आहे. ओके थँक्यू. काय झालं? लोन बद्दलच होता ना फोन? काय म्हणाले ते?
अपर्णा, आपलं लोन पास झालंय. शी. काय ही काय पद्धत झाली का हो सांगायची? तुम्ही पण ना मस्करी केली का? तुझी मस्करी करायला ना खूप मजा येते मला. पण आपण तुला सांगतो मी ना आज मी जाम खुश आहे. मला ना काय करू आणि काय नको असं झालंय ग. मलाही खूप बरं वाटतंय. आता आपलं पुढचं सगळं आयुष्य सुरळीत जाणार आहे. अपर्णा, तू आता बघच मी माझी ही प्रोफेशनल सेकंड इनिंग कशी मस्त खेळतो ती बघ. आय एम फुल्ली चार्ज नाऊ. काय ग अशी काय बघतेस? तुमचा आज मला खूप 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 अभिमान वाटतोय. इतके प्रॉब्लेम झाले पण तुम्ही कधीही खचला नाहीत. आता सुद्धा एक नवीन मार्ग शोधून काढला. इतक्या जिद्दीने पुन्हा एकदा तुम्ही नव्याने सगळं उभं करायला निघालात. मी एकटा नाहीये अपर्णा, तू माझ्या सोबत आहेस हे जाणीवच मला किती बळ देते माहितीये. आणि मला एक गोष्ट चांगली माहितीये, तू बरोबर असताना मी हरणंच शक्य नाही. चला, घरात खूप काम आहेत मला. तुम्ही एक काम करता, पेढे घेऊन या. मी देवापुढे दिवा लावते. ओके. आणि मी ऑफिसमध्ये असताना काही लागलं तर FM ला सांगत जा. आणि अगदीच काही वाटलं तर सरळ मला फोन कर. ओके. बरं, आज काय करूया जेवायला? आज पुरी भाजी. अरे वा, चालेल. मी सांगते FM ला किंवा मी करते पुरी आज, है ना? त्यानिमित्ताने मी स्वयंपाकघरात जाईन. काय सण संपे नाही घरातले. दिवाळी झाली, आज काय भाऊबीज वाटतं. नाही म्हणजे तुमचा भाऊ राया अचानक आला म्हणून विचारलं. कसं आहे बाबा? मानसला जरा सुट्टी आहे ना, म्हणून म्हटलं इकडेच ये राहायला थोडे दिवस. हितच? अरे वा, हितच राहणार. ताईचं घर आहे. राहा बाबा. चांगला 8-10 दिवस राहितं. हा काय आता अक्षराव बी ऑफिस मध्ये जातात ना. आमचा पोरगा लई काम करतो. तो आमच्या बरोबर गप्पा मारायला कोण नाही बघा. आता तुम्ही आलात ना, लई गप्पा मारू आपण दोघं. काय म्हणू, त्रास नाही द्यायचा आजीला. आजी कोण? पोराला ते कळलं, ते तुम्हाला अजून कळलं नाही. नाही म्हणजे आजीवानी दिसत नाही आम्ही, त्यासनी कळलं ते. जास्त फरक नाही आपल्यात. राहू द्या बाबा, बरोबर आहे. आजी नाही बोलायचं आपल्याला. मग काय म्हणू मी तुम्हाला? हा काय म्हणू आता? ताई तर नाही म्हणू शकत तुम्हाला बाबा. ही आहे तुझी ताई. अक्षराव आम्हाला माते म्हणतात, तसं म्हणा तुम्ही. माते?